कागद वेचणाऱ्या मायलेकी. भर दुपारी मरकटलेल्या कपड्यातील मायलेकी रस्त्याकडेने कागद गोळा करीत चालल्या होत्या. सूर्य माथ्यावर आला. त्याची किरणं विस्तावित झाली होती. प्लॅस्टिकच्या मोठ्या थैलीत कागद, प्लॅस्टिकच्या पन्न्या, पृष्ठाचे डब्बे, फेकून दिलेल्या वस्तू गच्च भरलेल्या होत्या. त्यांची भरभरती नजर कागदावर पडायची. कागद, टाकाऊ वस्तू दिसली की त्यांचे धुळीनं माखरलेले मळकट चेहऱ्यावर आनंद उमटायचा. तेल नसलेल्या केसाच्या धुळी मिश्रणीत बटा मागं सारायच्या. मरकटलेल्या कपड्यात वारंवार मायलेकीन पटकन ओळखून येत होत्या. टिचभर पोटासाठी त्यांचा मानवी आक्रंदनाचा टाहो सुरू होता. चुरगळलेल्या मुरगळलेल्या संसाराची ओढाताण सडकेवर दिसून येत होती. माय समोर जात होती. तिची पोरगी मागं मागं चालत होती. पोरगी गाय मागं वासरू चालावं तशी चालत होती. भर उन्हात मायलेकी कागद वेचून वेचून थकल्या. सडकेच्या कडेला असलेल्या झाडाखाली थांबल्या. झाडाची थंडगार सावली पाहून सुखावल्या. मायेनं चेहऱ्यावरचे घामाचे थेंब बोटानं पुसले व सूर्याकडे फेकले. त्यांच्या पोटात भुकेनी भडका घेतला होता. जवळच्या हॉटेलातून आलूबोंडे आणण्यासाठी मायनं सांगितलं. पोरीनं 2 आलूबोंडे अन ग्लासभर पाणी आणलं. माय पोरीले म्हणत होती, तूच खाय, लहानुसका जीव भुकेने तुवं आतडं तुटन. पोरीनं भुकेलेल्या आकांतानं खाण्यास सुरुवात केली, पण तिचा जीव जाग्यावर नव्हता. तिनं आलूबोंडा तोडला अन माईच्या तोंडाजवळ नेला अन माय म्हणालं, माय ओ तू खा ना व. मायनं पोरीनं भरवलेला आलूबोंड्याचा घास तोंडात धरला. पोरीच्या तोंडाकडे बघून खायला लागली. पोरीच्या तोंडावर समाधान उमटलं. मायलेकीने अर्धा ग्लास पाणी पोटात रिचवलं. त्यांचं सुख दुःख कोण जाणून घेणार. दिवसभर 20-25 रुपयाची मजुरी होत कशी तरी. त्यांच्यावर दोघ्या मायलेकीचं गुजारण. भर उन्हात दिवसभर फिरायला लागते. जीव पाणी करतो. लहान करतो. लेकराचं वय शाळेत जायचं असून उन्हात कागद वेचायला लागते. दुनियेत सारे लोक सारखे नाही. गरीब झालं म्हणून काय झालं, ते बी माणसंच आहेत. पण गरिबाच्या वाट्याला अपेक्षा आली. कष्टाची जिंदगानी असूनही वणवण करायला लागते. वैशीन पोरीला म्हटलं, चाल माय पोरी, तू कागद वेचणारीच्या पोटी जन्माला आली आहे ना. म्हणण्यासारखं तुया बी जीवनाला वणवा हाय. मायलेकी कागद वेचत चालल्या होत्या. पायी चालणारी, घाम गाळणारी जिंदगी कागद वेचत होती. कागदावरची त्यांची जिंदगानी वाऱ्यानं भुरकून उडून जावी अशी. पण मायलेकीनं वादळातही धरून ठेवली. चालतानं गयानं मायले म्हणलं, माय तुले सुख कवा भेटन वय. कायचं सुख, आपलं सुख. सडकानी दिवसभर कागद वेचत चालले राहते. दिसत नाही का तुले. मायलेकीचा जीवन संघर्ष फार काही सांगून जातो. त्यांचे संदर्भ कसे शोधावे. कशी जाशीन ग बाई सासरी, तुझा लागला सोस माझ्या कागदावरचा संसार. पुढे नको तुया जीवाले घोर. कष्टाचं जीवन जगणाऱ्या वाट्यालाच लोकशाहीचे स्वातंत्र्य, समानता, बंधुभाव येतील का. मानवतेच्या युद्धातील कागद वेचणाऱ्या मायलेकीचे श्वास कळतील काय. माणसाला